नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बुलेट ट्रेनला निधी दिला, त्याची मागणी कोणी केली होती हे दाखवा. गुजरातच्या नावाचं महाराष्ट्रावर का दाखवता, हा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला उपस्थित. प्रवेशासाठी डिजिटल पडताळणी पद्धतीचा अवलंब, ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे विभागीय क्रीडा संकुल समिती बैठकीत निर्देश. आता पाहूयात सविस्तर बातम्या. धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींचा पाठिंबा बाबत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका विशद केली आहे. त्यानंतर त्यांचं एक नामदेव शास्त्रींचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले, म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होतं. एक प्रकारचं नाही, काहीच दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय, म्हणजे त्यांची अशी मानसिकता असं म्हणायचं असेल आपल्या बाबाजींना की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती, खून करायची होती, बलात्कार छेडछाड करायची होती, दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही, त्यांना खून का करू दिला नाही, खंडणी का मागू दिली नाही, डाकेट का टाकू दिले नाही, म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोष भैयाचा खून केला. त्यांना आनंद वाटला असं नाही, आनंद वाटला असं नाही झालं. त्याविषयी काय बोलतो, त्याविषयी बोलू नये, माणसं झालं. पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यांना नव्यानं बघितलं. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचा पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. किंवा नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितलं. महाराष्ट्रातील अनेक योजना सांगितल्या होत्या, त्याचं काय झालं? भाजप हिंदुत्वाचा आव आणतो, निवडणूक आल्या की आळंदीला जातात, पंढरपूरला जातात, पण इंद्रायणी फेसाळली आहे, त्याचं काय करणार आहात? याचं उत्तर भाजपनं द्यावं, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना सांगितल्या होत्या, याचा शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे, कारण हा प्रश्न मी केला आहे. नदी मग वेगवेगळे प्रकल्प त्यांनी सांगितले, नाग नदी सुधार प्रकल्प, मुळा मुठा नदी संवर्धन. भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा मोठा आव्हान ते निवडणुका आल्या की देहूला जातात, आळंदीला जातात, पंढरपूरला जातात. वेगळी नाटकबाजी भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी करते. आणि मग आताच्या घडीला जी इंद्रायणी रसायनानं फेसाळते, याचं पाणी यांना दिसत नाही का? याच्याविषयी काय यांनी सुधार प्रकल्प राबवलेला आहे? कारण वारकऱ्यांच्या भावना जपण्याची आवश्यकता आहे. पण यांना मला असं वाटतं वारकऱ्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला वारकऱ्याच्या भावना आणि इंद्रायणीचं महत्व काय करणार, हा माझा सरकारला माझं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सगळ्यात जास्त जीएसटी भरणारं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि हा सगळा पैसा महाराष्ट्र गोळा केला जात असताना यातला महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळतो हा एक प्रश्न आहे. केंद्राने जे बजेट जाहीर केलं, निवडणूक आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर बिहारला, म्हणजे बिहारच्या पदरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी सरकारने टाकलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राने जीएसटी भरत जावा, महाराष्ट्राने कोणती अपेक्षा ठेवू नये आणि हा सगळा पैसा बिहारकडे निवडणुकीच्या गरजेपुरता जावा, अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर सगळं बोलायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थानं सांगायचं तर या महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या पदरात काहीही पडले नाही, अशा प्रकारची आताच्या या बजेटची स्थिती आहे.
विभागीय क्रीडा संकुलात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजिटल पद्धतीनं चेहरा ओळखीची पद्धत अवलंबावी. तसंच 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना विभागीय क्रीडा संकुलात चालण्याच्या व्यायामासाठी वार्षिक 100 रुपये इतकं नाममात्र शुल्क आकारावं, जे केवळ त्यांच्या नोंदणीसाठीच्या प्रक्रियेकरिता वापरलं जावं, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक आज विभागीय क्रीडा संकुलात पार पडली. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसंच विभागीय क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट यांनी आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर व विविध क्रीडा प्रकारांच्या विशेष मैदानावर सराव करण्यासाठी व नियमित व्यायामासाठी येणाऱ्या खेळाडू व नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा. अन्य अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजिटल पद्धतीनं चेहरा ओळख ही पद्धती अवलंबावी. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात खेलो मोर ही पद्धत वापरली जाते, त्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धती वापरावी. प्रत्येक क्रीडा प्रकार, इनडोअर आउटडोअर या सेवांसाठी वेगळे दर निर्धारित केले जावे. तसंच ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे असे केवळ प्रकृती स्वास्थ्यासाठी सकाळी व सायंकाळी चालण्यासाठी मैदानात येतात अशा नागरिकांना नाममात्र रजिस्ट्रेशन करिता शुल्क आकारावं. वयवर्ष 18 ते 60 या व्यक्तींकरिता शुल्क आकारावं. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुल्क आकारू नये असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले. प्रत्येक व्यक्ती खेळाडूची डिजिटल नोंदणी करावी. त्यांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करून ओळख पटवण्याची यंत्रणा बसवावी. अंधारलेल्या भागात उजेडाची व्यवस्था करावी. सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांची नेमणूक करावी. अवैध व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना करावी. प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या व्यक्ती म्हणून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनाच मान्यता द्यावी. तसंच सिंथेटिक धावनपथ तयार करण्याच्या कामाबाबत कायदेशीर बाबी तपासून त्वरित निर्णय घ्यावा. 2 लाख लिटरची भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिलेत. वैशाली नरेंद्र देशमुख यांनी वाण टाळून वाणाचे पैसे वाचवून जमा झालेल्या रकमेतून वृद्ध सेवालयातील वृद्ध सेवा घडावी या सदहेतून किराणा साहित्य, माणुसकी वृद्ध सेवालयास भेट देत संक्रांतीचा मान वाढवत अनोख्या पद्धतीनं महिलांनी संक्रांत साजरी केली आहे. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचं आयोजन करतात. हा हळदी कुंकवाचा सोहळा रथसप्तमी म्हणजे 4 फेब्रुवारी पर्यंत चालतो. या दरम्यान परंपरेनुसार स्त्रिया एकमेकींना भेटवस्तू देतात, त्यास वाण असं म्हणतात. नेमका हाच खर्च टाळून त्याचा सदुपयोग समाजसेवेत करता येईल का याचा विचार वैशाली नरेंद्र देशमुख यांना आला. त्यांनी हा विचार आपल्या मैत्रिणींना बोलून दाखवला. त्यांची ही कल्पना साधना कापडणीस यांना आवडली. मग उभयंतांना सुमित पंडित व पूजा पंडित चालवत असलेल्या बेवारसांसाठीच्या माणुसकी वृद्ध सेवालयाची ख्याती ऐकून होत्या. सेवेसाठी माणुसकी वृद्ध सेवालय हे योग्य ठिकाण आहे याची जाणीव झाली. त्यांनी वाणाचे पैसे वाचवून जमा झालेल्या रकमेतून वृद्ध सेवालयातील वृद्ध सेवा घडावी या सद हेतून किराणा साहित्य, माणुसकी वृद्ध सेवालयास भेट दिली व प्रत्येक संक्रांतीला हा उपक्रम चालवण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं. यावेळी माणुसकी वृद्ध सेवालयातील वृद्ध व नरेंद्र देशमुख शाखा अभियंता जी प्रा. शरद सोनवणे, समाजसेवक सुमित पंडित, वैशाली नरेंद्र देशमुख, साधना कापडणीस, समाजसेविका पूजा पंडित आदी उपस्थित होते. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर या वृद्ध सेवालयाच्या माणुसकी ग्रुप सेवालय हे जाटवाडा परिसरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं डोंगराच्या कुशीमध्ये हे वृद्ध संस्था चालू आहेत. खरोखर सुमित पंडित यांनी जे सेवालय चालू केलं, या सेवालयाच्या ठिकाणी आज आवर्जून मी उपस्थित झाला. माझी मिसेस यांनी एक आगळावेगळा प्रोग्राम, एक संक्रांतीच्या तिळगुळानिमित्त महिलांचा कार्यक्रम चालू असतो. तिनं यावेळेस सांगितलं की आपल्याला यावेळेस तिळगुळाचा कार्यक्रम न करता आज आपण माणुसकी ग्रुपच्या जे उपस्थित इथं जे या आहेत वृद्धालयाचे मेंबर्स,
हे अतिशय गोरगरिबाची किंवा माणुसकी ग्रुपमध्ये कुठं बसस्टँडवर कुठं रेल्वे स्टेशनवरती सोडून दिलेले नातेवाईकांनी जे असतात ते स्वतः घेऊन येतात आणि त्यांचं पालनपोषणाची जबाबदारी हे सुमित पंडित करतात. ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे कमिशनर असतील, आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, पोलीस कमिशनर असतील, तहसीलदार असतील, वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना फोन येतात किंवा अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्याचे आमच्यात कमी म्हणजे त्यांना हे होतं किंवा आपण स्वतः याचे काही बसस्टँडवरती मुर्दे पडलेले असतात, घाटी परिसरामध्ये पडलेले असतात किंवा इतर ठिकाणी काही जर घटना घडल्या तर माणुसकी ग्रुपतर्फे ते व्यक्तिशः लक्ष देऊन त्यांचे अंत्यसंस्कार त्यांचे मिसेस या स्वतः देखील या माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून करीत असतात. खरोखर एक चांगल्या प्रकारे उपक्रम राबवतात. त्याबद्दल सुमित पंडितांचे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं व जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा प्रवक्ता यांनासुद्धा त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू करत असतो, परंतु ह्यावर्षी वाटले की आपले हे जे पैसे आहे ते काहीतरी एखाद्या समाजकार्याला लागले पाहिजे आणि म्हणून इतरत्र प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतरत्र नाश्ता वगैरे न करता माणुसकी वृद्ध सेवालय इथे भेट देऊन एक छोटीशी भेट किराणा सामानाची दिली. आज आपल्या माणुसकी समूहाच्या सदस्या वैशालीताई देशमुख यांनी हळदी कुंकाचा इतर खर्च न करता त्यांच्या मैत्रिणीला देखील सांगितलं आपण यावर्षी इतर खर्च न करता प्लास्टिकच्या वस्तू आपण घेतो आणि इकडे तिकडे न फेकून देतो, त्यापेक्षा आपण इतर खर्च न करता एखाद्या गोरगरिबाला कुठेतरी मदत झाली पाहिजे, त्यांना फायदा झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्या माणुसकी वृद्ध सेवालयात आज हळदी कुंकाच्या ऐवजी माणुसकी वृद्ध सेवालयात किराणा साहित्य दिलं. त्याबद्दल ताईची मी खूप खूप आभारी आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते.
त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. जगप्रसिद्ध असलेलं वेरूळ येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री कृष्णेश्वर मंदिर इथं भाविकांची गर्दी बघायला मिळाली. रविवारी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी केली होती. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध असलेले श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथं भाविकांनी भेट दिली असून यावेळी तुफान गर्दी असल्यामुळे भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी केली होती. हर हर महादेवच्या गजरात भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. वेरूळ गावातील श्री कृष्णेश्वर मंदिरात शहर परिसर व राज्यभरातून आलेल्या भाविकांनी उपस्थिती लावली. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर दणाणून गेला होता. तसंच या ठिकाणी मंदिर देवस्थानातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. योग्य सुरक्षा व्यवस्थापन असल्यामुळे अनुचित प्रकार घडत नसल्याची माहिती मंदिर प्रशासन अध्यक्ष सुनील जोशी यांनी दिली आहे. वेरूळ येथील मंदिराला जाण्यासाठी रस्ता वाहनांच्या गर्दीनं वेळोवेळी ट्रॅफिक जाम होत होता. मात्र ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्ग मोकळा करून देण्यात आला. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद. महानगरपालिकेच्या सर्व विभागातून 200 टनच्या वर निघालेला अनावश्यक दस्तावेज जळगाव, सुरतला रवाना झाला असून आणखीही झोन स्तरावरील कार्यालयीन बिनाकामाचे फायली गोळा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मनपा मुख्यालय व झोन स्तरावर विविध विभागाला भेट देऊन पाहणी केली असताना त्यांना प्रत्येक कार्यालयात अस्तव्यस्त पसरलेले फाईल व त्याचे गठ्ठे दिसून आले व महत्वाचे अभिलेख कक्षात सुद्धा जुनाट अनावश्यक दस्तावेज आढळून आले. महानगरपालिकामध्ये एकाच छताखाली सर्वसामान्य नागरिकांना प्रमाणपत्र कमी वेळात प्राप्त हवं म्हणून आयुक्तांकडून अत्याधुनिक यंत्रणासह सुसज्ज असे रेकॉर्ड रूम उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी एक पथक लातूर अभ्यासासाठी पाठवलं होतं. त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अनावश्यक दस्तावेज फाईल मागवण्यात आल्या होत्या. जवळपास 100 कर्मचाऱ्यांकडून यासाठी वर्गीकरण करून बिनाकामाचे कागद फाईल काढण्यात आल्या. जवळपास 1 महिन्यात 200 टनवर फाईलींचा ढिगारा जमा झाला होता. प्रशासनाकडून विविध प्रक्रिया राबवून खासगी एजन्सी मार्फत दस्तावेज गुजरात, सुरत व जळगाव शहरात रवाना करण्यात आले आहेत. यासह आणखीही अनेक विभागात अशा प्रकारे कागदपत्र व बिनकामाचे फाईल मागवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लवकरच प्रशासनाकडून मुख्यालयामध्ये अनावश्यक जुने अभिलेख, जुन्या संचिका, दस्तावेज एकच ठिकाणी नागरिकांना तत्काळ मिळावे म्हणून सुसज्ज असे अद्ययावत आधुनिक रेकॉर्ड रूम उभारणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागातून 200 टनच्या वर निघालेला अनावश्यक दस्तावेज जळगाव, सुरतला रवाना झाले असून आणखीही झोन स्तरावरील कार्यालयीन बिनाकामाचे फायली गोळा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मनपाच्या 2 नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हर्सुल भावसिंगपुरा परिसरात येत्या शैक्षणिक वर्षापासून वर्ग उघडणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून मिळते. महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाचा सीबीएसई वाढता प्रतिसाद मिळत असल्यानं नागरिकांची मोठी मागणी वाढतेय. येत्या शैक्षणिक वर्षात 2 नवीन शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. खासगी शाळांसारखी महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा इंग्रजी सीबीएसई माध्यमाच्या शाळा मनपा शिक्षण विभागानं सुरू केल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मनपा शिक्षण विभागानं अगोदर प्राथमिक स्तरावर गारखेडा, उस्मानपुरा, प्रियदर्शनी, इंदिरानगर, सिडको N8 आदी भागात वर्ग सुरू केले होते. यात पुन्हा पालकांची मागणी वाढल्यानं 2 नवीन ठिकाणी सुद्धा नव्यानं चालू केले. खासगी इंग्रजी सीबीएसई माध्यम सारखं गुणवत्तापूर्ण शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून अगोदर मोफत, नंतर काही अल्प दराची फीस आकारून प्रवेश देण्यात येत आहे. या वर्गाला स्थानिक पातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक परिसरातून पालक वर्ग आपल्या भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची मागणी करतायत. यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून भवसिंगपुरा, हर्सुल परिसरात सुरू
सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खुलताबाद शहरातील आयडियल उर्दू प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण सोहळा शाळेचे संस्थापक अध्यक्ष शेख सोहेल यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. आयडियल उर्दू प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. खुलताबाद शहरातील आयडियल उर्दू प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. शाळेचे संस्थापक अध्यक्ष शेख सोहेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या तब्बल 500 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सहेर अल रफिया यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगमा शिरीन आणि डॉक्टर शेख सोहेल उपस्थित होते. शेवटी शाळेचे शिक्षक अशरफ खान यांनी उपस्थितांचे आभार मानले. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बुलेट ट्रेनला निधी दिला, त्याची मागणी कोणी केली होती हे दाखवा. गुजरातच्या नावाचं महाराष्ट्रावर का दाखवता, हा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला उपस्थित. प्रवेशासाठी डिजिटल पडताळणी पद्धतीचा अवलंब, ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे विभागीय क्रीडा संकुल समिती बैठकीत निर्देश. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.